इथे त्यांचा भव्य दिव्य वाडा व्हायचा. प्लस इथे त्यांच्या अजून कचेरीची जी कोणची माणसं त्यांच्या हाताखाली होती ना त्यांचे वाडे वगैरे इकडे अशा किल्ला हा तुम्हाला आटोपशीर आहे. हा मोठा किल्ला म्हणजे तसं आपण रायगड जे डोंगरी काढे तशा नाही, आटोपशीर किल्ले असतात. काही समुद्राचे किल्ले असतात. याला चारी बांधणी करावी लागते. काही एका साईडने बांधणी करून चालत नाही. हे आटोपशीर किल्ला आहे. पण किल्ल्याला महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जेवढं आपण ते रायगड राजगड वगैरे बघतो त्याचप्रमाणे जलदुर्ग हे महत्वाचे होते. यांच्यावरनं आपल्याला वचक ठेवायचा येत होती परकीय शत्रूंवर. इथूनच राजे हे माझे सगळ्यात पहिले म्हणजे त्याने परकीयांशी जर व्यवहार केला असेल, परदेशात जर त्यांनी कोणी व्यवहार केला असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला ह्यांनी इथून जाऊन परकीयांचे व्यवहार केले. आणि त्याने नंतर जे आता आपल्याकडे विमानाने जातो कशाने जातो ती गोष्टीची नंतरची, पण राजे हे पहिले माझे. राजाने आरमार म्हणते, आरमार हे उभं का केलं राजाने, ते पहिलं छत्रपतीने. त्यांच्या अगोदरही आरमार होतं. कोणाचं माहिती आहे, सावंतवाडच्या सावंतांचं, हे सिंधुदुर्गामध्ये. पण ते आरमाराने तेवढा प्रयत्न केला नाही की जसं पाहिजे आपलं राज्य घडवायला पाहिजे तसं नाही, त्यांचं तेवढ्या पुरतंच राहिलं. पण माझ्या राजाने जे राज्य केलं ते पुढे आपल्या सगळ्यांचं मग महाराष्ट्राच्या म्हणजे दख्खन भागाला सगळीकडे व्यवस्थित फायदा व्हायला पाहिजे अशा गोष्टीनं राजाने आपलं आरमार उभं केलं. मग इथे त्यांचे वाडे अंदाज येईल तुम्हाला हे वाडे बघून की पूर्वी या किल्ल्याची भव्यता काय होती. हा वाडा, या वाड्याचा असा इश्यू झाला इथे की ज्यावेळी 1818 मध्ये आपला सगळं पूर्ण म्हणजे भारत देशात जेमतेम इंग्रजांच्या ताब्यात गेला. ज्यावेळी इंग्रजांच्या ताब्यात गेला ना त्यावेळी याची जी लाकडं होती, वाड्याची लाकडं, याची लाकडं इंग्रजांनी लिलावात काढली, म्हणजे विकली. लिलावात काढली. प्लस त्याचे काही जे दगड होते ना ते पाणी बांधले तलाव वगैरे नाही अलिबागमध्ये बांधण्यात आली. त्याची दगड तिथे वापरली बांधण्यासाठी. म्हणजे ते इंग्रजांनी ह्याची काय वाट लावली असेल तुम्ही अंदाज घाला. याची भव्यता बघून तुम्ही अंदाज करा की कान्होजी आंग्रेंचा कसा होते वाडा होता. देवारा हा इथे येतो. आणि त्याच्यावर बांधणी म्हणून तुम्हाला एक असं हे लक्षात येईल की ही दुमजली बांधली. धू का तीन मजली पण असू शकते. बघा खालचा एक मजला, वर तिने हे स्लॅब टाकलाय, त्याच्या वरचा एक मजला अजूनही त्याच्या वर असू शकतो. पण ते पडले का सांगू शकत नाही काय ते. तो हा इथे आहे. याला पुष्करणी म्हणजे बांधकामासाठी काय इथे गड्यावर झाड पिण्यासाठी वगैरे पाण्याचा ह्याचा वापर व्हायचा. आतमध्ये येऊन बघायला साफसफाई व्हायला पाहिजे. म्हणजे साफसफाई करायला ना इथं परमिशन पण एका संस्थेने मागितलं, पण आपल्या पुरातन वर्गाने दिलं नाही. तिथं तसंच राहिलं. याच्यात फायदा काय होतो माहिती आहे का, ही साफसफाई करताना आपल्याला निदान जुन्या वास्तू काही मिळतात वस्तू वगैरे त्याच्यावर इतिहास बदलतो. समजलं, जुनं काही नाही लागत. तसं आता आपण ह्याचा बोलतो बघा इकडे अशेरीकडे इथे शिवशंभू प्रतिष्ठान होईल. पण आम्ही पहिल्यांदा वाचनामध्ये फक्त 2 ते 3 तोफा वाचायचो. आपल्याला 5 तोफा तिथे मिळाल्या. तर त्याच्यावरनं काय होतं इतिहास बदलतो परत. त्या इतिहासात मातीत काढल्या गेल्या. ही जी असतात ना खापरं म्हणा तुम्ही, कौलांची खापरं वगैरे ती त्या तोफा वगैरे ह्याच्यावर समजतं की ह्याचा इतिहास पुढे काय होता. चला मंदिरात इथे तुम्हाला खास एक वैशिष्ट्य बघायला भेटते ना की ती आपल्याला इतर किल्ल्यांवरती बघायला मिळत नाही. ती म्हणजे इथलं पंचायतन देवस्थान. हा, आणि त्याच्या समोर असलेली ही तुळशी वृंदावन. हे तुळशी वृंदावन कुठे महाराष्ट्रात दुसरीकडे कुठे बघायला मिळत नाही आपल्याला. त्यामुळे खास ती तुळशी वृंदावन बघा. आता ही आतमधली जी मूर्ती आहे गणेश बाप्पाची, ही मूर्ती तुळाजी आंगले यांनी ही बसवली आहे मूर्ती. आणि त्या बाजूला अजून 5 देवता आहे म्हणून याला म्हणतात गणेश पंचायत. समजलं का. तर ते मंदिर बघूया, त्याचं दर्शन घेऊया आपण. आणि हे पूर्ण मंदिर बघा हेमाडपंथी मंदिरचं बांधणी आहे. म्हणजे आता हेमाडपंथी म्हणजे हा विषय काय येतो की त्याला पद्धत आहे. म्हणजे जे देवगिरीचे यादव होते या यादवांकडे हेमाड नावाचे कारागीर होते. त्या काळात त्यांनी जी मंदिरं बांधली आणि ती मंदिरं तशा टाईपची अजून काही जणांनी बांधली म्हणून त्याला बोललं जातं हेमाडपंथी मंदिर. कसं आहे त्याचं मागे बरोबर. इथे ब्रह्मदेव सगळे आहेत ना, ह्याला पंचायत म्हणतात. 1, 2, 3, 4 आणि मध्ये बसले आमचे गणपती बाप्पा म्हणून गणेश पंचायतन देवस्थान ते हे असतं. अशा प्रकारचे आपल्या कोकणामध्ये नागरिक सांगत होतं 12 पंचायतन देवस्थान. तिथे 12 प्रकारचे वेगवेगळे राजे हे असतात, देवता असतात, त्यांची स्थापना केली जाते म्हणून ते 12 पंचायतन देवस्थान केलं असतात. तसं हे पंचायतन देवस्थान आहे.
संगमरवरीमध्ये पूर्ण केलेलं आहे. आणि पूर्वीचं जुनं जे आहे ते आहे बघा इथे. मंदिराची बांधणी बघ कशी असते. इथे तुम्हाला काय कधी या तुम्ही उन्हाळ्यात कधी या, जसा गारवा पाहिजे ना तसा गारवा आहे. कुठलं हे आयसाचं हे केलं पण हे जुनं पूर्ण जसं मंदिर पूर्वी होतं तेच मंदिर राहिलं. मंदिरामध्ये काही बदल केला नाही गेला. हल्ली नंतर कलरिंग केलं गेलं पण मंदिर तसंच ते. ह्याचं तुम्हाला पूर्णपणे त्या लोकांनी ना 1 पीस दगड इथून त्याचा जॉईन आहे बघा पुढे, पण खालून तो वन आहे. कसा त्यांनी कोरला असेल आणि काय त्यांनी कला लावली असेल, ही कला आता कुठल्या तरी मला कारागिरीने करून दाखवायची ना. त्यांच्याकडे इलेक्ट्रिक मशीन होत्या नाही, फक्त चिंदी हतोडे, त्याच्यावर त्यांनी पूर्ण डिझाईन केलेली आहे. आणि मित्रांनो, ज्यावेळी गोव्यामध्ये प्राचीन वस्तूंचे फोटो लावण्याची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये मी आयुष्यातला पहिला फोटो हा लावला होता. आणि लावल्यानंतर मला 3रा नंबरचा प्राईज या तुमच्या वृंदामध्ये मिळालं. एवढे तुम्ही उत्कृष्ट प्रकारचं मागणी आहे ती बघायची. आणि याच्यामध्ये तुम्हाला विविध असे द्वारपालांचं दिसतो चित्र बघायचं. हे इकडे द्वारपाल आहे. इथे शंभू महादेवांचे वाहन नंदी आहे इकडे. हे आहे ना द्वारपाल. ही दीपमाळ आहे. ओके, हे बघा हा पण द्वारपाल इथे. हेही द्वारपालाचाच प्रकार आहे. तरी हे पुष्प आहे प्राचीन. आपल्याकडे तुळशी साधारण एवढा हाईट असतं. हे कुलाबा किल्ला कान्होजी आंग्र्यांची राजधानी आहे. त्याच्यानंतर तुलाजींनी बसवलेले गणपती बाप्पा आहे, भगवानाचे यांचे अवतार. आता मला एक सांगाल का कोण, याच्या पायाखाली काय आहे बोला. तर याला म्हणतात पणवती. म्हणते आपण कधी बोलतो ना कोणाला पणवती वटकन अजून, बरोबर ना. तर ही पणवती आहे. ती पणवती या आपल्या हनुमंतरायाने आपल्या पायाखाली ठेवली व आपल्या सगळ्यांना सुखी केलं. समजलं म्हणजे पणवीची राक्षणीचं एक रूप आहे ती, तिला आपल्या पायाखाली ठेवली आहे. प्लस इथे तर तुम्हाला अजून एक बघायला भेटते, नवीनच असं कुठे नसतं. वर हनुमंतराय खाली पण हनुमंतराय बघा. तर हे शिल्प असं वेगवेगळं शिल्प आहे. कारण शक्यतो आपण वन हे बघतो आपण, असं डबल वेगळं भेटत नाही. चांगल्या प्रकारे बघा. म्हणजे ही पनवती राखील हनुमंतरायाने आपल्या हातात घेतला आणि वर तो पर्वत. तसे आपण नेहमी कुठे चित्र बघतो तशा प्रकारे. आता हा जो पॉइंट आहे ना, याला म्हणतात कान्होबाची घुमटी. समजलं का. आता हा का असं नाव ठेवण्यात आलं, शेकोजी सकपाळ. लक्षात घ्या, प्रश्न तुम्हाला फटकन विचारणार मी. शेकोजी सकपाळ यांचे मुलगे तुकोजी सकपाळ. हा, आणि त्यांना तुकोजी सकपाळ यांना मूल बाळ नव्हतं, पण कापिक नाथाला त्याने हे केलं, नवस केला की मला मुलगा होऊ दे. म्हणून या तुकोजी सकपाळला कान्होजी सकपाळ हे नाव पडलं. हे मुलगे झाले, ते मुलगे त्या कापिक नाथाच्या असं हे झाले म्हणून आपल्या नवस्तमुळे झाले, म्हणून त्यांनी त्यांची आठवण म्हणून कान्होजीने कान्होजीने ही घुमटी बांधली. ह्याला म्हणतात कान्होबाची घुमटी. म्हणजे त्यांच्या आठवणीसाठी त्यांनी घुमटी बांधली. बरोबर आलं लक्षात. मी मगाच पण तुम्हाला सांगतो, कान्होजी आंग्रे तुम्ही फक्त मान हलवला, आणि शेकोजी सकपाळ तुम्ही कोणी विचारलात का नाही. सकपाळ सांगता, मग आंग्रे कसे झाले. बरोबर ना, नावात फरक आहे ना. पण सकपाळ हे जे आहेत ना, ही दोन घराणी येतात. संकपाळ म्हणजे त्यांची पुढे नाव सकपाळ झालं, पण हे संकपाळ ह्याची दोन कथा सांगितली जाते. या कापिकनाथाच्या अंगाऱ्यामुळे, अंगारा म्हणजे आपण लावतो बघा तो, कापिकनाथाच्या अंगाऱ्यामुळे हा मुलगा झाला, म्हणून त्यांनी नाव लावलं आंग्रे असं म्हणतात. दुसरी एक गोष्ट सांगितली जाते की पुण्याजवळची अंगाडी गाव आहे, या अंगाडी गावचे हे सकपाळ, बरोबर, म्हणून यांचं नाव आंग्रे पडलं. या सकपाळाचं दुसरं घराणं येतं, ते घराणं म्हणजे उत्तेकर घराणं. उत्तेकर आणि आंग्रे हे एकच भावकी, जसे भोसले आणि घोरपडे एकाच कुळातले, तशा प्रकारचे. समजलं का. आता त्या उत्तेकरांचं नाव उत्तेकर कसं झालं,
तर उत्तेकर वाडी त्यांची देवस्थानाचा मान होता. उत्ते गाव लागतो. तापोळा वगैरे तिकडे पलीकडे गेलात बघा आपण सातारावरून जाताना. तापाच्या पुढे उत्तेकर म्हणून उत्तेवाडी म्हणून आहे. त्या उत्तेवाडीचे ते वरपुजारी होते म्हणून त्यांना नाव दिलं उत्तेकर. असा तो दर्या दरवाजा. प्रथम तो महादरवाजा, मागच्या साईडनं दर्या दरवाजा. मग इकडून पुढे गेलो ना की आपल्याला अजून एक मंदिर वगैरे लागतं तिकडे. आणि इथं धक्का लागतो. जो बोटी लागण्यासाठी जो धक्का लागतो तो इकडे. मग इथून तो बोटीतला माल नंतर किल्ल्याला आणला जायचा. समजलं. मग हा महत्वाचा म्हणजे दर्या दरवाजा. हे आपण खाली जाऊन पुढच्या टोकाकडनं बघूया किती सुंदर नजारा दिसतोय आता. या आणि इकडे मागे मागे बघा, मागे बघा. आता हा दर्या दरवाजा बरोबर. या दर्यावर आपण तिथे मला गणपती बाप्पा बघितले. पण इथे तुम्हाला रिद्धी सिद्धी गणपती बाप्पा बघायला भेटतात बघा. म्हणजे गणपती बाप्पा आहेत आणि साईडला त्यांच्या रिद्धी सिद्धी आहे. प्लस इकडे हनुमंताचं त्यांनी हे शिल्प कोरलेलं आहे. तिकडनं पण आहे, इकडून पण आहे. आणि हे पाणी जे असतं ना, ज्यावेळी भरती असते पूर्ण पाणी इथपर्यंत असतं याचं. आणि याचं इथून हा जो आहे ना, हा धक्का इकडे. इथे बोटी वगैरे लागतात. आणि इथून तो सामान नंतर बोटी लागल्यावर जी बोट बांधण्यासाठी पण हे लागतं जागा, ती जागा इथे कॉर्नरला आहे बघा. तिथं तुम्हाला वर एक ठेवलेला होणका ठेवला दिसतोय. हे बघा इथे. मग इथे ती बोट बांधली जाते आणि नंतर तो माल तिथून उतरवला जातो. तर किल्ल्याची बांधणी ही तिथपर्यंत दिसते वरतड बांधली तुम्हाला. तिथे एक मंदिर आहे. ते कुठल्या हा तोफा. आता तोफा म्हटल्यानंतर आपण पण मागाशी पण दोन छोट्या तोफा बघितल्या. ह्या ज्या तोफा आहेत ना, ह्या तोफा ह्या भारतामध्ये बनल्या. या तोफा पोर्तुगालमध्ये बनल्या. पोर्तुगीजांनी ते इथे आणल्या. ज्यावेळी पोर्तुगीज ताब्यात हा किल्ला गेला होता काही दिवस, त्यावेळी त्या आणल्या आणि इथे ठेवण्यात आल्या. आता पण हे तोफेचं ना ओळखायचं कसं, त्याच्या मागे अक्षर लिहिलेली कोरले खाली दिसतात तुम्हाला या गाड्यावरती. ही पोर्तुगाल लिपीमध्ये अक्षरं कोरलेली आहेत बघा. प्लस ही तोफ वापरली गेली नाही अजून तशी. म्हणजे त्यावेळी नंतर ठेवल्यानंतर ना की मोठं युद्ध झालं की कशामध्ये वापरली तसा काय उल्लेख याचा फारसा मिळत नाही कुठे. आणि तोफेमध्ये कशी भरायची पाहिजे मला सांगतो तुम्हाला. तर सुरुवातीला माहिती आपल्या नारळाची कशी असते. नारळ माहिती ना, नारळ पुन्हा सोलतो आपण, त्याच्यावरनं साल निघतो. तर किती कशी असते त्याने पहिल्यांदा पूर्ण साफ करून घेतली जाते. त्याच्यासाठी मोठी पहार असते. ही पहार असते, त्या पहारने पूर्ण साफ केली जाते. त्याच्यानंतर पहिली दारू टाकली जाते. दारू टाकल्यानंतर तोप गोळे, कुठल्या साईजचा तोप गोळा असेल तो बसेल तो तोप गोळा, त्याचं परत दारू परत तोप गोळा असं भरलं जाते इथे. आणि इथे बघा ही वाद आहे. हा इथे पॉईंट आहे छोटासा. इथे वाद असते. इथे वाद लावले जातात. इथून तो बार उडवला जातो. आणि ही पूर्ण व्यवस्थित बघण्या अशी कुठे आपल्याला बघायला मिळत नाही की त्याचा तोप गाडाही आहे आणि तो पूर्ण व्यवस्थित अशी तोप आहे. प्लस तोप बहेरी झाली असं म्हटलं जातं. म्हणजे काय प्रकार होतो, जर ही तोप एवढी मोठी तोप आहे ही निष्कामी करायची असेल ना, तर आपल्याला इथे असं लोखंड ठोकलात आणि होल मुजवला ती तोप ही झिरो किंमत, त्याची काही उपयोग नाही. म्हणून म्हणतात तोप बहेरी झाली. तोप पंचधातूची वगैरे लोखंडाची ना पंचधातूची बनवली जाते ती. त्यामुळे एकदम उत्कृष्ट अशा प्रकारची तोफ आहे. बघू शकता अशा तोफा अजूनही आपल्याला बघायचे आहे त्या म्हणजे कोरलाई किल्ल्यावरती. पण ते छोट्या तोफा आहेत. उत्कृष्ट विविध प्रकारच्या म्हणजे खास करून त्या कोरलाईवरती तुम्हाला तोफ बघायला भेटणार आहे. कुत्र्याच्या तोंडाची तोफ. समजलं का. हे मागच्या साईडला कसं आहे नॉर्मल गोळा दिसतो पण तिथे कुत्र्याचं तोंड असणार. त्याच्या उत्कृष्ट तोफा तिथे बघता येते आपल्याला. चला.